प्रत्येक सुनावणीला 20 वर्ष झाले, प्रत्येक सुनावणीला ते स्वतः जातीने हजर होते. आता त्यांच्या प्रयत्नांना यश येतं का, निकाल काय लागतो हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. माधवी. सचिन, तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच आता मी 20 वर्षांनी हा निकाल देतोय असं म्हटलेलं आहे, नेमकं काय काय म्हणतात न्यायमूर्ती हा निकाल वाचनाला सुरुवात करताना? काय आतापर्यंत घडलंय कोर्टात? न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच आपण बघितलं की 20 वर्षांनी जो विलंब या निकालाला झालेला आहे ही दुर्दैवी घटना असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. एका लोकनेत्याची, पवनराजे निंबाळकर हे एक लोकनेते होते, विधानसभेची निवडणूक देखील लढलेले होते, साखर कारखान्यामध्ये देखील त्यांचं काम होतं आणि अशा प्रकारे त्यांची जी हत्या झालेली होती, सुपारी देऊन त्यांची हत्या झाली, राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आरोप होता. या सगळ्यावरती आपण बघतोय की कोर्टाने भाष्य केलेलं आहे. संपूर्ण घटना ही दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे. त्यासोबतच एखाद्या खटल्याला 20 वर्ष लागणं, त्याचा निकाल येणं 20 वर्ष लागणं, याबद्दल देखील न्यायालयाकडनं खंत व्यक्त करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जो कोर्टाचा या केसचा जो प्रवास होता त्याचं सध्या न्यायालयाकडून त्याची दखल घेतली जाते. सगळे जे आरोपी आहेत, 9 आरोपी हे सध्या कोर्टात हजर आहेत. स्वतः पद्मसिंह पाटील हे कोर्टात हजर आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचे जे नातलग आहे, राणा जगजितसिंग असतील किंवा मग त्यांचे नातू असतील, हे देखील कोर्टात आलेले आहेत. त्यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे की आम्हाला देखील न्याय अपेक्षित आहे. त्यासोबतच ओमराजे निंबाळकर, त्यांचे कुटुंबीय जे जवळपास 20 वर्ष यासाठी एक मोठा लढा देत आहेत, ते देखील या संपूर्ण कोर्टाच्या सुनावणीमध्ये उपस्थित आहेत. आपण बघतोय की माफीचा साक्षीदार जे होता त्यांचा देखील इकडे कोर्टाकडून उल्लेख करण्यात आलेला आहे. जे काही पुरावे या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टाकडे सादर करण्यात आलेले होते सीबीआय कडून, त्याचा लेखाजोखा हा सध्या, त्याची दखल ही सध्या कोर्टाकडून घेतली जाते. निकालाचं वाचन हे सुरू झालेलं आहे. राजकीय वैमनस्यातून कशा प्रकारे संपूर्ण हत्या करण्यात आली, जवळपास 20 ते 25 लाखांच्या सुपारीचा जो आरोप सीबीआय कडून करण्यात आलेला होता, त्याचं सध्या कोर्टाकडून वाचन हे सुरू असलेलं आपल्याला दिसून येते. माधवी. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की कोर्टात नेमकं काय घडतंय. तर निकाल वाचनाला अखेर सुरुवात झाली आहे. न्यायमूर्तींनी असं म्हटलेलं आहे की मी कोर्टात आता निकाल वाचनाला 20 वर्षांनंतर आता सुरुवात करतोय, 20 वर्षांनी हा निकाल देतोय. एक आरोपी माफीचा साक्षीदार झाल्याचे त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यासोबतच अंतिम सुनावणी जवळ आली तेव्हा अधिकारी बदलले गेले आणि काही कारणानं या सगळ्या निकालाला उशीर होत गेला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केलेलं आहे. त्यासोबतच एक लोकनेता जाणं हे देखील अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हणत खंत व्यक्त केलेली आहे. एक आरोपी माफीचा साक्षीदार झालेला आहे हे देखील न्यायमूर्तींनी नमूद केलंय. 20 वर्षांनी निकाल देतोय, मात्र एका लोकनेत्याचा असा मृत्यू होणं हे खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटलंय. अंतिम सुनावणी जवळ आली तेव्हा काही अधिकारी बदलले गेले आणि खटला माफीच्या साक्षीदाराला साक्षी पुराव्यात ओमराजे आणि उस्मानाबाद येथील काही लोक असल्याचे न्यायमूर्तींनी म्हटलंय. 2002 पासून पद्मसिंह आणि पवनराजेंमध्ये राजकीय दरी निर्माण झाली होती. सुरुवातीला पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचं समोर येत होतं असं देखील न्यायमूर्ती म्हणतात. या प्रकरणातला एक आरोपी आता माफीचा साक्षीदार झालेला होता, त्याचाही उल्लेख न्यायमूर्तींनी निकाल वाचन करताना दिलाय. खटला माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर आधारित असल्याचे त्यांनी म्हटलंय. आपण पुन्हा एकदा सचिनकडे जाऊया. सचिन, आणखी काय महत्त्वाचे अपडेट येत आहेत? आलेले आहेत त्या आरोपांची कोर्टाकडून दखल घेतली जाते. जो माफीचा साक्षीदार पारसमल जैन होता त्याच्या माफीच्या साक्षीचा देखील इकडे कोर्टाकडून उल्लेख करण्यात आला आणि जो काही सीबीआयचा आरोप आहे की कशा प्रकारे पवनराजे निंबाळकर यांची राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली, ते निवडणूक देखील लढलेले होते, राजकीय वैमनस्य असेल तसेच व्यावसायिक वैमनस्य असेल, या सगळ्याची जी सीबीआयने दखल त्यांच्या आरोपपत्रात घेतलेली आहे त्या सगळ्याचा उल्लेख आता या निकाल वाचनात करण्यात येतो. नेमका निकाल काय लागेल हे अद्याप स्पष्ट नाहीये. मात्र आपण बघतोय की जे काही सीबीआयने चार्जशीटमध्ये ज्या काही घटनांचा उल्लेख केलेला आहे त्या सगळ्यांची दखल आता कोर्टाकडून घेतली जाते. जवळपास 120च्याहून अधिक साक्षीदारांचे जबाब या संपूर्ण आरोपपत्रात जोडण्यात आलेले आहेत. त्यासोबतच जे बॅलिस्टिक रिपोर्ट आहे, ज्या बंदुकिया आणि ज्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या होत्या त्याचे बॅलिस्टिक रिपोर्ट सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये जोडलेले आहेत. त्यासोबतच सीडीआरचे अहवाल असतील, फॉरेन्सिक अहवाल असतील, या सगळ्या या आरोपपत्रामध्ये जोडण्यात आलेले आहेत आणि त्याची सगळ्याची दखल आपण बघतोय की कोर्टाने घेतल्याचं आपल्याला दिसून येते. अद्याप निकाल वाचन हे पूर्ण झालेलं नाहीये. मात्र कशा प्रकारे राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली ह्याची दखल सध्या कोर्टाने घेतलेली आहे. निकाल वाचन हे टप्प्याटप्प्याने
सुरू होत आहे. अद्याप अंतिम निकाल हा आलेला नाहीये. मात्र जो काही या संपूर्ण केसचा आजवरचा प्रवास आहे तो सध्या कोर्टाकडून त्याचं वाचन सुरू आहे. 3 जून 2006ला पवनराजे निंबाळकर त्यांचा चालक समत काझी यांची हत्या करण्यात आली होती. ते मुंबईवरून उस्मानाबादला जात होते आणि कळंबोलीजवळ त्यांना गोळ्या घालण्यात आलेल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीला कळंबोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा तपास हा पुढे नवी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मात्र तोवरती पद्मसिंह पाटील यांना अटक झालेली नव्हती. पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीबाई होत्या. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये कोर्टाने देखील पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा संपूर्ण प्रकाश हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आणि सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यानंतर संपूर्ण तपासाची चक्र फिरली आणि हत्येच्या जवळपास 3 वर्षानंतर पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. मात्र अवघ्या काही महिन्यातच सप्टेंबर 2009 मध्ये पद्मसिंह पाटील या संपूर्ण खटल्यातून त्यांना जामीन मिळाला. या संपूर्ण प्रकरणात जे 9 आरोपी आहेत त्यात सर्वात कमी काळ कारागृहात असलेले कोण जर आरोपी असतील ते पद्मसिंह पाटील आहेत. आज त्यांना कोर्टात आणण्यात आलं. ॲम्ब्युलन्समधून ते कोर्टात आले. सध्या कोर्टामध्ये आपण बघितलं तर ते व्हील चेअरवरती बसलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि या सगळ्या आरोपींच्या किस्मतीचा फैसला हा आता काही वेळातच होणार आहे. माधवी, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना महत्त्वाचे मुद्दे सांगूयात. निकाल वाचन करताना न्यायमूर्तींनी नेमकं काय म्हटलंय आम्ही तुम्हाला सांगतोय. पवनराजेंनी जीवाला धोका असल्याचं पत्र दिलेलं होतं. खटल्याची सारी भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर अवलंबून आहे. एक आरोपी माफीचा साक्षीदार झालाय असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. खटला माफीच्या साक्षीदाराच्या त्या साक्षीवर आधारित असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. साक्षी पुराव्यात ओमराजे आणि उस्मानाबादेतील काही लोक यांच्या साक्षी महत्त्वाच्या होत्या. 2002 पासून पद्मसिंह पाटील आणि पवनराजे यांच्यामध्ये